पवारांचा वैचारिक संग्राम सुरू झालाय स्वकीय असलेल्या आपल्याच पक्षातल्या संग्राम विरोधात। महाराष्ट्रातला हिंदू धर्म धोक्यात आलाय का हा सवाल उपस्थित केला जातोय आणि सवाल उपस्थित करणारे दुसरे तिसरे कोणी नाही आहेत, राज्यातले सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत। मागील काही महिन्यांपासून तुम्ही बघताय राज्याच्या विविध भागात निघणारे जनाक्रोश मोर्चे आणि त्यात नेत्यांची भाषणं तुम्ही ऐकली असतील। तर मुस्लिम धर्मियांच्या विषयी गरळ ओकून हिंदुत्वाला बळकटी खरंच मिळणार आहे का हा सवाल आज महाराष्ट्र विचारतोय। खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। 100 केसेस मधले आरोपी जर तुम्ही पाहिले तर 100 मधले 100 आरोपी हे तुम्हाला जिहादी जाणणार आहेत। काँग्रेस बरोबर असणाऱ्या हिंदूने ठरवलं पाहिजे मुसलमान एक साथ तुमच्या बरोबर येतोय, आम्ही तुमच्या विरोधामध्ये जातो। देशात आणि महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे, पण याच सरकारचे आमदार रस्त्यावर उतरून जन आक्रोश मोर्चे काढतायत। या जन आक्रोश मोर्चातून मुस्लिम धर्मियांविरोधात एल्गार पुकारत एक प्रकारे हिंदू खतरे महेचा नारा दिला जातोय। जे मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना इस्लामाचं घर वाटतं आणि जे जे गैर मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना युद्धाचं घर वाटतं। म्हणजे भारत हे मुसलमानांच्यासाठी युद्धाचं घर आहे असं ते मानतात, असं मी म्हणत नाही। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी 15 ऑगस्ट 1947 ला फाळणी होण्यापूर्वी जे पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकात लिहून ठेवलंय। हा मुस्लिम विरोध इथंच थांबत नाहीये। आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हिंदूंकडूनच खरेदीचं आवाहन करत एक प्रकारे मुस्लिमांवर बहिष्काराचा नारा दिला जातोय। आता दीपावलीच्या निमित्तानं देखील आता बाजारपेठ आहे। मी तुम्हाला सर्वांना विनंती करत, जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत एक लक्षात घ्या, ती खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करावी। बरं, संग्राम जगतापांच्या या विधानानंतर अजित पवारांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, पण जगतापांचे मुस्लिम द्वेषाचे प्रताप काही थांबत नाहीयेत। त्यामुळे संगमनेरच्या जन आक्रोश मोर्चात पुन्हा एकदा मुस्लिम धर्मियांवर टीकास्त्र डागलं गेलं। 100 केसेसचं जर उदाहरण घेतलं तर 100 पैकी 100 केसेस तुम्हाला सांगतो पीडित महिला या फक्त हिंदूच तुम्हाला आढळणार आहे। आणि 100 केसेस मधले आरोपी जर तुम्ही पाहिले तर 100 मधले 100 आरोपी हे तुम्हाला जिहादीच आढळणार आहे। दुसरा कोणीच माणूस तुम्हाला आढळू शकत नाही। हिंदूंवर होणारे हल्ले असो किंवा मग हिंदू मुलींवरील अत्याचाराचा मुद्दा असो, सत्ताधारी आमदार हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकतायत। पण सत्ताधारी आमदारांचा हा आक्रोश नेमका कुणाविरोधात आहे? राज्याची कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या आपल्या सरकारवर दबाव टाकण्याची वेळ या आमदारांवर का आली आहे हा सवाल विरोधक विचारतायत। कोणीही व्यक्ती जर समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्राच्या विरोधात आणि देशाच्या संविधानाच्या विरोधात काम करत असेल तर अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे। हा देश कोणाच्या मनमर्जीने चालणार नाही। लांड्यांना मारा दांडा, मुसलमानांच्या दुकानात काही खरेदी करू नका, हे काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये? फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि त्या विचारांना मुठमाती द्यायची, यांना मान्य आहे का अजित पवारांना? गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणून पाहायला हवं, तो कोणत्या जातीचा किंवा धर्माचा आहे यावरून त्यानं केलेल्या गुन्ह्याचं मूल्यमापन होत नाही। पण राजकीय स्वार्थासाठी आणि आपला हेतू साध्य करण्यासाठी गुन्हेगारांचा धर्म शोधण्याचा नवा पायंडा काही संधी साधूंनी पाडलाय। त्यामुळे एखाद्या घटनेवरून संपूर्ण धर्माला लक्ष्य करणं खरंच योग्य आहे का याचा विचार सगळ्यांनी करायला हवा। त्याचवेळी मुस्लिमांवर बहिष्कार टाकून खरंच हिंदुत्वाला बळकटी मिळेल का हाही सवाल आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आमदार संग्राम जगताप यांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे।
पवार म्हणतायत पूर्वी आपल्या पक्षात असणारे एक आमदार सध्या जाती जाती तणाव निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य करतायत. हे अत्यंत चुकीचं आहे. जातीय सलोखा ठेवा. स्थानिक पातळीवर राज्य पातळीवर बोलत असताना जातीवाचक बोलू नका. बोलताना प्रेमाची भाषा वापरा. आपण करत असलेल्या विधानामुळे जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्या असं शरद पवार म्हणाले.